श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. धार्मिक मान्यतेनुसार मौनी अमावस्येच्या दिवशी पितर जमिनीवरती येतात आणि महाकुंभात स्नान करून पितरांना नैवेद्य दाखवून दान केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते. ग्रहांच्या स्थितीनुसार ठरलेल्या अमृतस्थानाच्या दिवशी अत्यंत शुभ आणि पुण्यकारक मानला जाणारा ही मौनी अमावस्या आज असणार आहे. मौनी अमावस्येला स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होऊन पुण्य प्राप्त होत असते, अशा आपल्याला आपल्या हिंदू पुराणांमध्ये सांगितलं जातं. या दिवशी तर्पण, पिंडदान आणि दानाचे महत्त्व आहे. गरजूंना अन्न, वस्त्र, तीळ आणि तूप दान करणे शुभ असते. मौनी अमावस्येचा दिवस हा श्रद्धा, भक्ती आणि त्याचबरोबर सेवेचा दिवस म्हणून पाळला जातो. तर मौनी अमावस्येची जी सुरुवात आहे तर ती काल म्हणजेच मंगळवारी 28 जानेवारी रोजी संध्याकाळी 7:35 सुरू झालेली आहे आणि आज 29 जानेवारीला संध्याकाळी 6:05 अमावस्या संपणार आहे. तर उद्या तिथूनुसार आज आपल्याला अमावस्या साजरी करायची आहे. आज आपल्याला आपल्या घरामध्ये संध्याकाळी आपल्याला एक दिवा लावायचा आहे. हा दिवा कशासाठी, तर आपल्या कुटुंबावरती कधीच कोणत्याच प्रकारचं वाईट संकट येऊ नये, आपल्या जीवनातील जे काही 7 पिढ्यांचं दारिद्र्य आहे तर ते नष्ट व्हावं, गरिबी संपून जावी, यासाठी आपल्याला मौनी अमावस्येच्या दिवशी हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे. आता हा दिवा कशा पद्धतीने लावायचा त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर आज संध्याकाळी तुम्हाला हा दिवा कशासाठी लावायचा आहे. आपल्या घरामध्ये आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, पण त्या कष्टाचं जे चीज आहे तर ते होत नाही. आपल्या घरामध्ये सतत अडचणी, संकटे, दुःख, दारिद्र्य येत असतात. घरामध्ये आपल्याला नकारात्मकता जाणवत असते. घरामध्ये अनेक प्रकारचे दोष आपल्याला जाणवत असतात. कधीच कोणत्याच कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही. ह्या ज्या काही सर्व समस्या आपल्या अवतीभोवती असतात तर त्यासाठी, त्याचबरोबर घरामध्ये सतत नवरा बायकोमध्ये भांडणे होत असतात, सतत नवरा बायकोमध्ये अडचणी जर येत असतील तर हा जो प्रभावी उपाय आहे तर तो आज आपल्याला संध्याकाळी मौनी अमावस्येला करायचा आहे. तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची आपण माहिती घेऊया. दिवा हा बुद्धीचे, ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो. देवी देवतांच्या पूजेपासून हवन, पठण किंवा कोणत्याही शुभ कार्यक्रमापर्यंत दिवा लावला जातो. दिवा लावण्याने जीवनातील अंधार तर दूर होतोच, पण घरातील नकारात्मक ऊर्जाही दूर होते. शास्त्रानुसार दिवा लावल्याने जीवनातील संकटे संपतात. यासोबतच वास्तुशास्त्रात असे मानले जाते की दिवा लावल्यामुळे वास्तुदोष देखील दूर होत असतो. त्यामुळे आपल्याला रोज आपल्या घरामध्ये आपण दिवा लावत असतो. आणि त्याचबरोबर असे मानले जाते की संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वारावरती दिवा लावल्याने देवी लक्ष्मी तुमच्या घरी येण्याचा मार्ग हा मोकळा होत असतो. संध्याकाळी दिवा घराच्या मुख्य दरवाजावरती लावल्याने आपले राहूचे दुष्परिणाम दूर होतात. मुख्य दरवाजासोबतच संध्याकाळी घराच्या मंदिराजवळ किंवा तुळशीजवळ दिवा लावल्याने देखील आपल्या घरातील सर्व आर्थिक तंगी जी आहे तर ती दूर होत असते. त्याचबरोबर संध्याकाळी मुख्य दरवाजावरती दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये उजेड पडतो आणि त्याचबरोबर घरातील नकारात्मकता संपून जात असते. तर असा हा प्रभावी उपाय आपल्याला दिव्याचा आज करायचा आहे. तर काय करायचं आहे, या उपायासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे. पण त्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा, घरामध्ये आज चुकूनही भांडण, कटकट, वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या. आज घरामध्ये ज्यावेळेस आपण फरशी पुसणार आहोत तर त्यावेळेस त्यामध्ये हळद, मीठ, गोमूत्र तुम्हाला टाकून आपली फरशी पुसायची आहे. घरातील आपले पडदे असतात, त्यानंतर आपले जे बेडशीट वगैरे असतात तर ते व्यवस्थितपणे आज स्वच्छ धुवून पुसून घ्या. कारण त्यामध्ये जी नकारात्मकता असते तर ती जर आपण आज बाहेर काढली तर आपल्या घरामध्ये कधीच भांडण, कटकट, वादविवादी होत नाही. कुटुंबावरती जर सतत काही ना काही अडचणी येत असतील तर ह्या गोष्टी करणं खूप महत्त्वाचं असतं. अमावस्या ही तिथी खूप पवित्र तिथी मानली जाते. या दिवशी तुम्ही जितके उपाय कराल, जितकी सेवा कराल ना, तितकं त्याचं फळ हे आपल्याला जास्त मिळत असतं. त्यामुळे आज संध्याकाळी घरामध्ये विष्णू सहस्रनाम, त्याचबरोबर श्री सुक्तम, व्यंकटेश स्तोत्रम, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, शिवस्तुती, ह्या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं तुम्हाला आज पठण करायचंच आहे, हे लक्षात ठेवा. नाही पठण करणं शक्य तर तुम्ही श्रवण जरी केलं तरीही चालेल.
चालेल. ह्या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या असतात. या स्तोत्रांनी आणि मंत्रांनी काय होतं तर आपल्या घरातील जी काही इडापिडा आहे, नकारात्मकता आहे तर ती दूर होण्यासाठी मदत होत असते. तर आता सर्वात प्रथम तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे. दिवा हा तुम्ही मातीची पंती घेऊ शकतात किंवा मग गव्हाच्या पिठाचा दिवा जरी तुम्ही तयार करून घेतलात तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला या उपायासाठी मोहरीचं जे तेल असतं ना तर ते लागणार आहे. मोहरीच्या तेलामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या घरातील दारिद्र्य दूर करण्याची, घरातील इडापिडा, वाईट शक्ती नष्ट करण्याची ताकद असते. आपल्या पूर्वजांसाठी सुद्धा आपण मोहरीचं तेल वापरत असतो आणि त्याचबरोबर शनी दोष जो आहे आपल्या कुंडलीमधील तो सुद्धा आपला कमी होतो ज्यावेळेस आपण मोहरीचं तेल हे दिव्यामध्ये टाकत असतो. अनन्यसाधारण फायदे हे मोहरीच्या तेलाचे आहेत. त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर मोहरीचं तेल तुम्ही आवर्जून वापरा. नसेल शक्य तर जे कोणतं पूजेसाठी तेल वापरता तर ते तेल तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर आता काय करायचं आहे, तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे. त्या प्लेटमध्ये अगोदर खाली स्वास्तिक काढायचं आहे. त्या स्वास्तिकवरती हळदी कुंकू अक्षदा तुम्हाला व्हायच्या आहेत आणि हा दिवा तुम्हाला त्यामध्ये ठेवायचा आहे. नंतर हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. प्रज्वलित केल्यानंतर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर त्या मुख्य दरवाजामध्ये तुम्हाला यायचं आहे आणि तिथे तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे. दिवा ठेवल्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला थोडीशी जी दालचिनीची पावडर असते तर ती टाकायची आहे आणि एक लवंग तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. एक कापूरची जी वडी असते तर ती टाकायची आहे. दिव्याला हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत. हा दिवा तुम्ही उत्तर दिशेला तोंड करून लावायचा आहे. उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते, कुबेराची दिशा मानली जाते. त्यामुळे आपल्याला उत्तर दिशेला तोंड करून हा दिवा लावायचा आहे. नंतर त्या दिव्याला नमस्कार करायचा, माता लक्ष्मीला प्रार्थना करायची, माझ्या घरातील जे काही दुःख, दारिद्र्य, दोष, अडचणी असेल तर त्या दूर कर अशी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची. आणि सेम अशाच पद्धतीने एक दिवा आपल्या मंदिरामध्ये म्हणजेच आपलं देवघर जे आहे तर तिथे लावायचं आहे. अशाच पद्धतीने आपल्याला तो दुसरा दिवा पण लावायचा आहे. नंतर आपल्या देवघरासमोर बसून तुम्हाला एकदा श्री सूक्तमचं पठण करायचं आहे, एकदा कनकधारा स्तोत्रमचं पठण करायचं आहे. माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे, भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की हे माता लक्ष्मी, हे घर तुझंच आहे, या घरामध्ये तू अखंड निवास कर आणि या घरातील सर्व दुःख, दारिद्र्य, दोष दूर कर अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे. तर अगदी अशाच पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीत आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे. हा दिवा लावल्यामुळे कधीच कोणत्याच प्रकारचं वाईट संकट कुटुंबावरती येणार नाही. 7 पिढ्यांचं आपलं दारिद्र्य जे आहे तर ते नष्ट होईल, आपली गरिबी संपून जाईल. असा हा प्रभावी उपाय तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो होईल आणि त्याचबरोबर पैशांच्या जर काही अडचणी येत असतील त्या देखील दूर होईल. आता हा दिवा तुम्हाला संध्याकाळी 5 ते 6 या कालावधीमध्ये लावायचा आहे. आता 6 वाजेपर्यंत अमावस्या आहे त्यामुळे त्या कालावधीमध्ये लावला तर अतिशय उत्तम, पण नाही तुम्हाला 6 पर्यंत शक्य तर नंतर तुम्हीही लावू शकतात. 5 नंतर कधीही लावलात तरीही चालेल. तर अशा पद्धतीने हा दिवा लावा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.